विचारायचं मला. आज आपण करतोय तांदळाची खीर गावच्या पद्धतीची. तर त्यासाठी ना मी इंद्रायणी तांदूळ, शक्यतो इंद्रायणी किंवा आंबेमोहरच तांदूळ घ्या, कारण त्याची छान होती खीर नाही का. आता हे ना पॅनमध्ये ना मी थोडंसं ओबडधोबड नाही का असं भाजून घेणार आहे. मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, थोडासा भाजून घ्यायचा आता तो नाही का व्यवस्थित, एकदम कमी मंद आचेवर एकदम छान भाजून घ्यायचा. त्याच्यातच पाणी टाकून आहे ना तो थोडासा नाही का 1-2 तास आहे ना भिजत ठेवायचा. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 तास असं भिजून द्यायचं. आता हे मिक्सर करून घ्यायचा. 2 तास झालं, भिजलं व्यवस्थित. आता हे त्या पाण्यासहित तसंच घ्यायचा आणि मिक्सर करून घ्यायचं. चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. आता हे झाली पेस्ट. अर्धा ते पाऊण लिटर दूध घेतले मी, ते मिक्सर केलेले ते तांदळाची पेस्ट. हे दूध घेतलं अर्धा लिटर, साखर 1 वाटी, ते विलायची आणि साखर मिक्सर करून ठेवली, खोबरं किसून आणि चारोळे आणि जायफळ. आता पॅन गरम करून तूप गरम केले, त्याच्यात चारोळे टाकलेत आधी, खोबरं टाकायचं, आणि ते थोडंसं असं लालसर होऊ द्यायचं नाही का, भाजून घ्यायचं खोबरं आणि चारोळे. सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं कोणतं खोबरं घेतलं तरी चालेल, तुमच्याकडे जे असेल ते किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते. चांगलं भाजून घ्यायचं तुपात. साजूक तुपच वापरायचं शक्यतो. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं मी, गरम पाणी ना थोडंसं टाकून घेतलं. मी नाही, खीर आहे नाही, तांदळाची खीर आहे ना, नुसती दुधात नाही करायची, थोडंसं पाणी पण वापरायचं त्याला. कारण आहे ना हे तांदूळ आहे ना पाण्यात छान शिजतात पटकन, असे तांदळाची पेस्ट मिक्सर केलेलं. आणि ती हलवत राहायचं, हे सगळ्यात मेन आहे, नाही तर मग त्याच्या अशा गाठी पडतात. ते पाणी टाकताना आहे ना असं सतत हलवत राहायचं असं. ते थोडंसं हे एकजीव होस तर पाण्यात शिजूपर्यंत थोडंसं हलवत राहायचं, नाही तर अशा मग गाठी पडतात त्याच्या. लगेच साखर टाकून घ्यायची. ते थोडंसं शिजत आलं मिक्स करून घ्यायचं परत. सतत हलवत राहायचं. तर हे साई सकट दूध टाकून घ्यायचं. घट्ट दूध आहे चांगलं म्हशीचं. ही थोडीशी नाही का घट्टच ठेवायची, म्हणजे असं चमच्याने खायला चांगली लागते. किंवा तुम्हाला जर पातळ लागत असेल तर थोडंसं दूध अजून टाकायचं मग. आता हे चांगलं शिजले तांदूळ त्याच्यातला मिक्सर केलेलं. आता ह्याच्यात आहे ना ते साखर येते ना विलायची घालून मिक्सर केलेली मी, ती टाकायची, ती पावडर. आणि जायफळ असं किसून घालायचं. जायफळामुळे खूप छान टेस्ट येते खिरीला. जायफळ टाकायचंच.
तांदूळ शिजल्यामुळे थोडीशी दाटसर झाली खीर. जर तुम्हाला अशी आम्हाला अशीच आवडते म्हणून मी अशी ठेवली. तुम्हाला जर थोडीशी पातळ पाहिजे असेल तर थोडंसं दूध टाका अजून. ओके, झाली खीर तयार.